कातळ शिल्पांच्या संवर्धनाच्या दिशेने एक मोठं पाऊल टाकण्यात आले। रत्नागिरीतील कातळ शिल्पांना संरक्षित पुरातन वारशाचा दर्जा देण्यात आलाय, तर राज्य सरकारच्या सांस्कृतिक खात्याकडून या संदर्भातली अधिसूचनाही जारी करण्यात आली। कोकणातील ऐतिहासिक ठेवा संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने आता महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे। कोकणातील कातळ शिल्पांना संवर्धन करण्यासाठी राज्य सरकारने अधिसूचना जाहीर केलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून कोकणातील कातळ शिल्पांवर अभ्यास करणारे मराठे सर आपल्या सोबत आहेत। आज या ठिकाणी अधिसूचना जाहीर केलेली आहे। तुमच्या अनेक वर्षांच्या या ठिकाणी प्रयत्नांना यश आलेलं आहे, काय सांगाल? निश्चितच आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने हा एक प्रागैतिहासिक वारसा ठेवा जतनाच्या दृष्टिकोनातून टाकलेलं एक आश्वासक पाऊल आहे। खरं तर एक कायद्याने त्याला संरक्षण देणं हे अत्यंत गरजेचं आहे की ज्यामुळे ते एक शासनाच्या यादीवर तर येतच, पण त्याचबरोबर देशालाही त्या गोष्टीची पूर्णपणे माहिती मिळते। गेली 10-12 वर्ष जे काही काम चाललेलं आहे की आज खरं तर एक मोठा आनंद असा आहे की जे स्वतः शोधलेलं ठिकाण आहे ते ठिकाण आज कुठेतरी राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित होत आहे। हा खूप मोठा वारसा ठेवा आहे। वारसा ठेवा हा खरं तर लोकांनीच जपायचा आहे, पण त्याचबरोबर शासनानेही त्यातला पाठिंबा देणं गरजेचं आहे। त्या दृष्टिकोनातून टाकलेलं हे शासनाने उचललेलं पाऊल अत्यंत आश्वासक आणि खूप एक आपल्याला आत्मविश्वास देऊन जाणार आहे। त्याच्याबद्दल शासनाचं एक खऱ्या अर्थाने अभिनंदन आणि धन्यवाद। जागतिक पातळीवरती ह्या गोष्टी कुठेतरी पोहोचलेल्या आहेत। एकीकडे राज्य शासन त्याला राज्य संरक्षित स्मारक म्हणून एक घोषित करत आहे, ते त्या प्रवाहामध्ये येत आहे आणि असं असताना हा ठेवा आपोआपच जगाच्या समोर पोहोचणार आहे आणि त्या माध्यमातून वारसा पर्यटनाचं क्षेत्र जे आहे हे जगासाठी खुलं होणार आहे। हे यश आलेलं आहे। कोकणचं पर्यटन या ठिकाणी आता वाढण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी कोकणासाठी जे पर्यटकांची पावले या ठिकाणी कोकणाकडे वळताना या ठिकाणी दिसून येणार आहेत। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।